हॅलो गाईज, तुम्ही कसे आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहे चपातीचा टॅको. तर त्याच्यासाठी आपल्याला टोमॅटो केचप लागणार आणि चम्मच, चपाती, खिसणी, पनीर, टोमॅटो, कांदा आणि कॅप्सिकम आणि चिली फ्लेक्स आणि काय आहे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, चीज, चीजी बनवणार आपण आणि अमूलचं बटर आणि तवा. तर पहिले आपण त्या चपातीला टोमॅटो केचप लावून लावून घेऊ. बघू शकता गाईस, बघू शकता. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. तर हे बघू शकता गाईस, मी आता त्या चपातीवर सॉस लावून घेतलाय केचप. त्याला सगळीकडे असं स्प्रेड करायचं आहे. बघू शकता गाईस, व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. अजून जरा टाकला कारण की तो व्यवस्थित स्प्रेड नव्हता झाला, म्हणून अजून जरा वाईच टाकला. सगळीकडे व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं. तुम्हाला जर का मॅयोनीज आणि पिझ्झा टॉपिंग जर का लावायचे असेल तर ते पण लावू शकता तुम्ही. आणि एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये ते सगळे व्हेजीस टाकायच्या. बघू शकता गाईस, पहिले कांदा, नंतर टोमॅटो, नंतर सगळेच टाकायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला हे घालायचंय, पनीर खिसून घालायचंय. तर बघू शकता मी तो छोटे छोटे एकदम छोटे छोटे खिसलेले आहे, खिसून घेतलेले. आणि नंतर मग केचप टाकते मी त्याच्यात आणि चिली फ्लेक्स जर का तुम्हाला तिखट अजून पाहिजे असेल तुम्ही अजून घाला. आणि सँडविचचा मसाला आणि ऑरिगॅनो, सॉरी, अजून चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो अजून एक पॅकेट. मला ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स लय आवडतात. आता त्याला व्यवस्थित मिक्स करायचंय, एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित मिक्स करायचंय. बघू शकता गाईस. आणि त्या चपातीला आपण आपण जे बनवलंय ना मिक्सचर, ते त्याला लावायचंय, व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करायचं. बघू शकता गाईस, त्याला पण व्हेजीसला पण मिक्सला पण आहे ना त्या सगळीकडे स्प्रेड करायचं. आणि त्याच्यावर मग चीज टाकायचं. बघू शकता गाईस, खूप सारं चीज टाकले, मला चीजही पाहिजे होतं म्हणून खूप सारं चीज घातलंय. मम्मी ओरडत होती पाटणं मला, कशाला एवढं चीज घालतेस, तरी मी घातलं. तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. आणि आता या चपातीला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. बघू शकता गाईज. आणि तवा तापायला ठेवला आपण पहिलेच लो फ्लेमवर. आता त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि त्याला सगळीकडे असं फिरवून घ्यायचं. व्यवस्थित बटरला असं सगळीकडे हे करायचं. बघू शकता गाईस, असं सगळीकडे पसरवल्यावर त्याच्यावर आपली चपाती ठेवायची आणि सगळीकडने गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत त्याला बटरने हे करायचं, भाजून घ्यायचं. आता ते काम मम्मी करणार, आपण नाही करायचं कारण की फ्लेम वाढवले. बघू शकता गाईस, करपवून नाही द्यायची, मग कशी तरीच लागेल, गोल्डन ब्राऊनच व्हायची. बघू शकता गाईस, त्याला जरा पलटी करून घ्यायचं, दोन्ही साईडने व्यवस्थित शेकायचं, कडक कडक बनवायचं एकदम गोल्डन ब्राऊन.
तुम्हीही एकदा बघा ट्राय करून, चांगलं लागतंय का? चांगलं लागलं तर मग मला कॉमेंटमध्ये सांगा कसं लागलं ते. तर मग इथे दोन्ही साईडने असं हे करून घेतलंय गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत. तर मग गाईज बघू शकता, सगळीकडनं शेकून घेतलंय आपण चपातीला, एकदम कडक कडक केलंय. मला कडकच चपाती खूप आवडते. त्याला आहे ना तुम्ही एक ट्राय करा, त्याला आहे ना तुपात तुपात पूर्ण कडक करा एक चपाती अशीच, आणि चहा सोबत खावा. एवढी भारी लागते ना, लय भारी लागते. एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण आता ते टॅको आपला. व्यवस्थित बरोबर टॅको झालाय, बघू शकता गाईज तुम्ही. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या इथे. आता मी ट्राय करून दाखवते. गरम आहे. लय भारी झालेला आहे. लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका. बाय. आणि सबस्क्राईब करायला